रानावत एक गुंड एक रहस्य आहे असं वाटतं, पण खरं बारकाईने विचार जर केला तर लक्षात येईल. एक सभ्यतेची साडी लावून समजलेले हे सदस्य प्रयत्नपूर्वक निर्माण केलेला एक आभासच होय. एक नवशिक्या राजकीय नेत्या आस्थाही सुद्धा बाई अचानक नैतिक पोलीस होऊन बसल्या. कारण समाजा माध्यमांची त्यांच्या दांडगी लोकप्रियता, सिनेमांच्या पडद्यावर राजकारणात आलेल्या इतर काही महिला, या 38 वर्षीय हिरोईनचा नकरा काहीच वेगळाच असतो. हे कुणी संकटात सापडलेले गरीब बिचारी आबला नारी नव्हे असं म्हणणं रेंडूने मांडत होते. परंतु जाणून घ्या, अशी ही एक बॉलिवूडची राणी काही झाले तरी रणगाणातून मागे हटायची तयार नसते, लढत राहते. 6 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्यांच्या भाजपच्या आल्या होत्या. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघात भाजप कंगना रनौत यांनी उमेदवारी दिली होती. सिनेमातून आणि आलेल्या एका राणीच्या विद्यमान खासदारांच्या मुलांचा पराभव करून थेट लोकसभेचा पाऊल ठेवले. सिनेमा, राजकीय पक्ष, खरे तर हे दोन्ही प्रांतातून बायताशा उपऱ्यात होत्या. अजूनही त्यांना दिल्लीच्या तोंडावर ताबा ठेवलेला होता. मात्र तो पक्षाच्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या अनेकांना प्रश्न पडला होता. एका पर्वताची भूमिका शोभून ते दिसते, त्याने उत्तम साजून दिसेल असं ते नक्कीच. असं हे बॉलिवूडमधील शाही मंडळात असो किंवा पक्षांच्या संघटनात्मक या रचना दोन्हीकडे कंगनाबाईंनी तसे स्वकृती नसले तर त्यांना टाळता येणे शक्य नाही. हे सारे जाणतात. त्याने 44 चित्रपट केले होते, त्यात जेमतेम 6 सुपरहिट ठरले. शेवटचा चित्रपट तेजस त्यांच्याकडनं प्रेक्षकांनी पाठ फिरले होते. काही चित्रपटगृहामध्ये मालकाने एकही तिकीट विकले न गेल्यामुळे तसेच खेळाचे रद्द केले होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या कंगनाबाई एक वेगळ्याच एक भूमिकेमध्ये शिरल्या. मी एक शतकाच्या लढाई होते, सुदैवानं मी सगळ्याच अपेक्षित आवडतात असे त्यांना अलीकडच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. संसदेमध्ये एक चित्रपट तारेपेक्षा वेगळे ठरतात. फिल्मी डायलॉग मारायला कमी करत नाही. पुरुषी वर्चस्व विरुद्ध उभ्या राहिलेल्या एका सबल स्त्री भूमिकेच्या आजवर मी सरकवल्या होत्या. आता मोदींच्या अविभाज्य विरोधामध्ये पवित्राचा ज्या एकदम प्रभू चावला होता. ज्येष्ठ पत्रकार त्यामुळे त्यावेळेची गोष्ट सांगतो. सगळं जर जग हा एक रंगपंचम असला तर स्त्री पुरुष केवळ नट नाहीत तर त्यांचे याने जणे ठरलेले. एक शेक्सपियरने एका म्हणले होते, एका नव्या एक रंगमंचावर प्रवेश कसा करावा हे कंगना उत्तम जाणवतात. आपल्या खरेच देखील एक पत्र कोण आहेत त्यांचा फिकीर आहेत. राहुल गांधी यांच्याविषयी तर त्यांचे अलीकडचे वक्तव्य तर पहा. जातीनिहाय जनगणनेच्या एका राहुल व्यक्तींच्या वक्तव्यावर बोलताना कंगना यांनी बरेच फटाके फोडले होते. बॉलिवूडमध्ये असताना सुद्धा कंगना अशाच शेरेबाजीच्या करत होते. करण जोहरच्या एका भाईतोतेच्या एका गोष्टीला माफिया म्हटले होते. महिला पोलिसांनी मुस्कटीत मारल्यानंतर बॉलिवूड उभ्या पाठीशी राहिलेल्या म्हणून कंगना जाहीर टीका केली गेली होती. उर्मिला मातोंडकर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, रिचा चड्डा यांच्यासाठी त्यांचे कंगनाबाईंचे शेलके शब्द वापरले गेले होते. सध्याच्या राजकारणाच्या एक मम्र कंगना चांगले होते, ते उमगले होते. विश्वरी बोला लक्ष वेधून 20 वर्षे एक मित्रांनो त्यांनी एक म्हणले होते, मला शिकायचे आहे हे चांगले कळत होते, पण ते पुढे काय होईल असा त्यांचा संशय होता. तुला संसदेमध्ये पोहोचल्या. थोडक्यात काय झालं तर सिनेमा राजकारणात धडधड एक जाणारा एक तोफखाना असा त्यांचा पूर्ण वर्चस्व होता. अशा सर्व गोष्टी होत असताना अनेक बेडा फिल्म चित्रकडनं अपमानित करत गेल्या होत्या. अशा